श्री गुरुपादुकाभ्यां नमः। परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पहिलं, गुरुपाशी देव आहे, याचा भाग 6. देही असोन विदेही होण्याची किमया मला माझ्या सद्गुरूंच्या कृपेनं प्राप्त झाली, असं स्वामी सांगतात. अर्थात सगळ्या संतांचं सांगणं, सगळ्या संतांचे अनुभव अगदी सारखेच आहेत. गोंदवलेकर महाराजांचाही असा मोठा सुंदर अभंग आहे, सद्गुरू कृपेचा सागर. सद्गुरूंचा गौरव आणि सद्गुरूंच्या कृपेचा गौरव हा सगळ्या संतांच्या वर्णनाचा महत्त्वाचा असणारा असा विषय आहे. काय केलं सद्गुरूंनी? सद्गुरू हे कृपेचा सागर आहेत. त्यांनी काय दिलं मला? भक्ता देई अभयवर. संसार प्रपंच करताना, जीवन जगत असताना, नानाविध तऱ्हेच्या बऱ्या वाईट प्रसंगांना तोंड देत असताना आणि विशेषतः काळाचा घाला माझ्यावरती आहे याची जाणीव झाल्यावर एकसारखा मी भीत होतो, घाबरत होतो. माझं जगणं हे जगणं नव्हतंच. भयाच्या सावलीमध्ये मी स्वतःला एकसारखा राखण्याचा, सांभाळण्याचा प्रयत्न करीत होतो. सद्गुरू आले आणि त्यांनी ना भी अशा तऱ्हेचं मला आश्वासन दिलं. घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मग त्यामुळं झालं काय? सद्गुरूंना हे आश्वासन दिल्याबरोबर दैन्य जाय उठाउठी. माझा जो दीनवाणेपणा होता, विपरीतपणा होता, तो सगळा नाहीसा झाला. घेता गुरुचे दर्शन चुके जन्म मरण. गुरूंचं खऱ्या खुऱ्या अर्थानं मला दर्शन घेता आलं आणि जन्ममरणाचा फेराच चुकला. सद्गुरूचे नाम घेता लाभे मुक्ती सायुज्यता. कोणता जप करावा? सद्गुरूच्या नावाचा नुसता जप करा. स्वामी 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 नुसतं म्हणत राहा. स्वामी समर्थ असं म्हणत राहा. या शब्दांनी सुद्धा तुम्हाला सायुज्य मुक्तीही प्राप्त होईल. सर्व तऱ्हेच्या बंधनातून तुम्हाला मुक्ती मिळेल. दीनदास म्हणे भजा, देव सद्गुरू नाही दुजा. दीनदास म्हणजे गोंदवलेकर महाराज. ते असं आश्वासन देत आहेत की देव आणि सद्गुरू हे वेगवेगळे नाहीत. अशा तऱ्हेचं आश्वासन सद्गुरूंनी म्हणजे गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे. रामदास स्वामींनी दासबोधामध्ये वर्णन केलंय, तरी सद्गुरू कृपे विरहित, सर्वथा न घडे स्वहित, येमपुरीचा अनर्थ चुकेना येणे. सद्गुरूंची कृपा जर नसेल तर स्वहित साधता येणार नाही. म्हणून काय करा? देह परमार्थी लाविले, तरीच त्याचे सार्थक झाले, नाही तरी ते व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्यूपंथे. जीवन जगण्याचा स्वतंत्र प्रयत्न कराल तर नाना तऱ्हेचे आघात सोसत राहाल. सुखापाठोपाठ दुःख येईल, दुःखापाठोपाठ पुन्हा सुख येईल. कदाचित दुःखांचीच लांबड लागेल. परंतु जेव्हा तुम्ही सद्गुरूंच्या ठिकाणी जाल तेव्हा खऱ्या खुऱ्या अर्थानं तुम्हाला सत्संग लाभ होईल आणि त्या सत्संगामुळं, देवाच्या कृपेमुळं, बाकीच्या साधनांच्या आहारी न जाता गुरुकृपेनं एकदम तुम्हाला परमोच्च प्राप्ती ती होईल. समर्थ असं म्हणाले, जयास वाटे देव व्हावा. देव प्राप्त व्हावा असं ज्याला वाटतं किंवा देवाची कृपा व्हावी असं वाटतं, तेने सत्संग साधावा. तुम्हाला देवाची प्राप्ती व्हावी, कृपा व्हावी, आपल्या जीवनामध्ये काही प्रगती व्हावी, उन्नती व्हावी, वेगळं जीवन, आदर्श जीवन जगायला मिळावं, अशा तऱ्हेचा ध्यास लागत असेल तर सत्संग साधा. आता सत्संग साधायचा तर संत कुठून आणायचे? एकनाथांनी आपल्याला आश्वासन दिलं, आम्हा सद्गुरू तोची सत्संग. सद्गुरूंकडे जा, सद्गुरूंचं नामस्मरण करा,
सद्गुरूंच्या स्मरणामध्ये राहा. सत्संगे वीण देवाधिदेव पाविजेत नाही. सत्संग साधल्याशिवाय देवाधिदेवांची प्राप्ती होत नाही. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.